श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे सर्व पितृ अमावस्या. ही अमावस्या जी आहे शनिवारी आल्यामुळे हिला आपण शनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखतो. आणि त्याचबरोबर उद्या आहे सूर्यग्रहण. सूर्यग्रहण जरी भारतामध्ये दिसणार नसलं तरीही त्याचे जे काही नियम आहेत, त्याच्या ज्या काही अटी आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या असतात. गर्भवती स्त्रियांनी त्याचे नियम आणि अटी पाळल्या नाही तरीही चालतील, पण ह्या ज्या काही वस्तू असतात किंवा ह्या ज्या काही चुका असतात तर त्या सूर्यग्रहणामध्ये आपल्याकडनं झाल्या तर घरामध्ये अनेक प्रकारची दारिद्र्य येते. सूर्यग्रहण आणि त्याचबरोबर अमावस्या एकत्र आलेला आहे आणि ह्या चुका आपल्याकडनं अजिबात होता कामा नये. आणि शेवटी मग आपल्याकडनं ह्या चुका होतात आणि आपण म्हणतो की आम्ही खूप कष्ट करतो, आम्ही खूप मेहनत घेतो, आम्ही खूप सेवा करतो देवाच्या, आम्ही खूप उपाय पण करतो. पण आपल्याकडनं ह्या चुका होतात आणि ह्या चुका झाल्या तर कोणत्याच प्रकारचा फायदा हा आपल्याला होत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की मी आज तुम्हाला ह्या ज्या काही वस्तू सांगणार आहे, कोणतीही अमावस्या असू द्या, असं नाही की हीच अमावस्या आहे म्हणून, अजिबात नाही. कोणतीही अमावस्या असू द्या, कोणत्याही अमावस्येला आपल्याला ह्या ज्या वस्तू असतात तर त्या कोणालाही आपल्याला द्यायच्या नसतात. यामुळे काय होतं, लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते. कारण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मी स्वरूपच आपण आपल्या घरामध्ये ठेवलेल्या असतात आणि ह्या वस्तू आपल्या घराच्या बाहेर गेले तर आपल्या घरातून लक्ष्मीसुद्धा बाहेर जाते. आणि मग ती कशी जाते बघा, कुठे ना कुठे आजारपण चालू होतं आणि तिथून लक्ष्मी बाहेर जाते. कुठे ना कुठे काही ना काही अडचणी चालू होतात. मग बघा, गाडीचा खोळंबा होतो, गाडीला काही ना काही तुटतं किंवा काही ना कुठेतरी खर्च होऊन जातो आपला पैसा. तर अशा प्रकारच्या अडचणी आपल्या जीवनामध्ये मग चालू होतात आणि शेवटी आपल्या घरामध्ये कोणत्याच प्रकारचे लक्ष्मीचे जे समस्या आहेत तर त्या चालूच होत राहतात. तर त्यामुळेच आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर कोणी कितीही मागू द्या, या वस्तू आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही. नेहमी लक्षात ठेवा, या वस्तू जर आपण दिल्या तर अमावस्या हा दिवस जो असतो माता लक्ष्मीच्या आगमनाचा असतो. ज्या प्रकारे आपण लक्ष्मीपूजन ही अमावस्याला करतो त्याच प्रकारे अमावस्येला आपण माता लक्ष्मीचं आगमनसुद्धा करत असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, या वस्तू आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहेत. त्यानंतर पुढचं म्हणजे बघा, कोणकोणत्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहेत. तर हे बघूया आपण. त्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुमच्याकडे जर कोणी पैसे मागायला आलं, संध्याकाळीच नाही दिवसभरामध्ये सुद्धा तुमच्याकडे जर कोणी पैसे मागायला आलं तर अजिबात कोणालाच पैसे द्यायचे नाही आपल्याला. मग ते कॉईन्स असू द्या किंवा नोटा असू द्या, तरीही ते पैसे आपल्याला कोणालाच द्यायचे नाही. डायरेक्टली सांगायचं आहे आपल्याला की माझ्याकडे नाही आहे बाबा, तू उद्या ये, मी तुला उद्या देतो. त्यामुळे ही जी गोष्ट आहे तर पहिली म्हणजे पैसेही कोणालाच द्यायचे नाही आहे. त्यानंतर पुढचं आपल्या घरातलं जे मीठ असतं तर ते मीठ आपल्याला कोणालाच द्यायचं नाही आहे. मीठ जे असतं तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तुम्हाला माहितीच असेल, आपण आपल्या घरातलं मीठ हे कधीच संपवून देत नाही. एक एक्स्ट्राची पिशवी नेहमी आपल्या घरामध्ये असते, कारण मीठ आपल्या घरातलं संपलं की आपल्या घरातून माता लक्ष्मी ही नेहमी काढता पाय घेते. त्यामुळे मीठ हे आपल्या घरातलं कधीच संपवून देऊ नका आणि या दिवशी चुकूनही कोणाला मीठ आपल्याला द्यायचं नाही. पुढचं गोष्ट म्हणजे बघा, गव्हाचं जे पीठ असतं, गव्हाचं पीठ तुम्हाला माहिती आहे, आपण कधीच घरातलं गव्हाचं पीठ संपवून देत नाही. आपले पूर्वजसुद्धा सांगत आलेले आहे गव्हाचं पीठ कधीच घरातलं संपवून देऊ जाऊ नको म्हणून. तर गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला या दिवशी आपल्या घरातलं कोणालाच द्यायचं नाही आहे. त्यानंतर हळद जी आहे तर ती सुद्धा आपल्याला कोणालाच द्यायची नाही आहे. कोणी कितीही मागितली तरीही हळद आपल्याला या दिवशी कोणालाच द्यायची नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही चुकूनही कोणालाही देऊ नका. कोणी कितीही आग्रह करू द्या तरीही ह्या दोन वस्तू कोणालाहीच द्यायच्या नाही आहे. यामुळे घरामध्ये दारिद्र्य येते, घरामध्ये संकट येतात, अडचणी येतात, दुःख येतात आणि ह्या संकटांना अडचणींना शेवटी आपण कंटाळतो आणि जे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे तर ते शेवटी आपण सोडून देतो. तर तुम्हाला आता माहीतच झालेलं असेल की आपल्याला कोणत्या वस्तू आहेत तर त्या कोणालाच द्यायच्या नाही आहेत. तर ह्या वस्तू चुकूनही तुम्ही कोणाला देऊ नका.
तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा यूजफुल वाटला असेल तर तो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा आणि त्यांच्याकडनं सुद्धा या चुका होऊ नयेत अशी आपल्याला आशा करायची आहे. त्यामुळे त्यांनासुद्धा तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ ओरली जर तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.